जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आज आपण बाळाच्या नामकरणानिमित्तानं इथं परित्राण पाठ घेत आहोत. बाळाचं नाव काय विरांश ठेवणार आहात. तर बाळाचं नाव विरांश ठेवण्यात येणार आहे उद्याला. तर बाळाच्या आईचं नाव समता आशिष पाटील. विरांश समता आशिष पाटील या बाळाच्या नामकरणानिमित्तानं आपण इथे परित्राण पाठ घेतलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण इथे प्रवचनाला सुरुवात करत आहोत. बाळाचं बालपणापासूनचं जीवनाच्या अति शेवटच्या टोकापर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये भरभराट आणि सुख समृद्धी समाधान निर्माण हो, शांती निर्माण हो, याकरता आपण या प्रवचनाला सुरुवात करत आहोत. तर हे प्रवचन भगवंताची वाणी आहे, ते आपण नीट ऐकावं. त्यामधलं आपल्याला काही समजल, काही तुम्हाला ते थोडंसं वेगळं वाटल, पण त्याला वेगळं न वाटून घेता असं असल तर आलं का. आपण म्हणतो ना का बा पुनर्जन्म आहे का. आता पुनर्जन्म नाही हे आपण इथं ठाम, पण पुनर्जन्म नाही याचं प्रमाण नाही आहे. तर पुनर्जन्म असेल तर याचंही प्रमाण नाही आहे. तर म्हणून मध्यम मार्ग, म्हणून चांगलं करायचं या दृष्टिकोनातून आपण हे प्रवचन ऐकावं. कारण मी पंचशिलेवर बारकाईनं संशोधन केलेलं आहे आणि त्यामधल्या तुम्हाला मी बारकाई सांगतो. त्या बरेच जण त्या मानत नाही, करत नाही. फक्त आपण पंचशिलाला आपण ठळकपणे एवढंच जाणतो का हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, खोटं बोलायचं नाही आणि व्यसन करायचं नाही. पण त्या पंचशिलेमध्ये बारकावे दडलेले आहेत आणि तेच माणसाच्या जीवनाला सुख आणि दुःखाला कारणीभूत आहे. त्याचं पालन केलं तर सुख आहे, त्याचं पालन नाही केलं तर मग दुःख आहे. तर त्यावरच आपलं प्रवचन आपल्या बाळाच्या नामकरणानिमित्तानं आणि त्याच्या आयुष्यामध्ये सदैव सुख शांती समाधान येत राहावं यासाठी आपण या प्रवचनाला सुरुवात करत आहोत. कारण सगळ्यात महत्त्वाचं माझ्या जीवनामध्ये काय आहे, मग तो श्रीमंत असो की गरीब असो की मध्यम वर्गातला असो, त्याला सुख पाहिजे, शांती पाहिजे आणि समाधान पाहिजे. याच्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये काहीच नाही पाहिजे. आता हे कसं निर्माण होते याच्यावरच आपण प्रवचनाला सुरुवात करत आहोत. तर माणसाचं बालपण हे फार सुखाचं असते. जेव्हा त्याचे आईवडील असतात ना, तर माणसाचं बालपण हे फार सुखाचं असते. तर त्या बालकाला लहानपणापासूनच आपण धम्माचे संस्कार द्यायला सुरुवात केली पाहिजे. सर्वात अगोदर त्याला तुम्हाला सांगितलं घुटण्यावर बसायचं, तर त्याला वंदन करणं शिकवायचं अगोदर. कारण तो एका प्रकारचा काही व्यायाम पण आहे आणि त्यापासून आपल्याला आरोग्य लाभ होते. बरेच जणांनी ते आतापर्यंत चुका केलेल्या आहेत. वंदनेला कसं बसायचं माहीतच नसल्यामुळं बऱ्याच जणांना कमरा दुखू राहिल्या. आता घुटणे कामातून गेले, डोळ्याचे आजार झाले, कानं गेले कामातून, हार्टचा प्रॉब्लेम, विविध प्रकारचे आजार, उलीउलीशा चुकामुळं ते चूक मग हळूहळू ते मोठी होते. थेंब थेंब तळे साचे. असं होऊ नये. आपली येणारी पिढी ताकदवर, मजबूत, आरोग्यवर्धक आणि एकदम ब्रिलियंट बनली पाहिजे. या दृष्टिकोनातून हे प्रवचन मी आपल्याला करत आहोत. कारण आपल्यावर फार मोठी जिम्मेदारी आहे. आपण मिशनरी झालो पाहिजे. इतकी मोठी जिम्मेदारी आपल्यावर का बाबासाहेबाचा रथ, जो बाबासाहेब रथ इथपर्यंत आणला, धम्माचा रथ, आपल्या समाजाचा रथ जो इथपर्यंत आणलेला आहे, या रथाला पुढं घेऊन जाण्याकरता आपली येणारी पिढी ही ताकदवान आणि बलाढ्य बनली पाहिजे, शारीरिक आणि मानसिकरित्या. तेव्हाच ते आपलं कार्य प्रामाणिकपणे करू शकतील. म्हणून या प्रवचनाला आपण त्या दृष्टिकोनातून समजून घ्यावं. तर पहिलं शील आहे पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधी मी हिंसा करणार नाही. या शिलेचं आपल्याला काटेकोरपणे पालन करायचं आहे. कुठल्याही प्रकारची आपल्या हातून आणि आपल्या येणाऱ्या पिढीच्या हातून हिंसा झाली नाही पाहिजे. आपण विविध प्रकारच्या हिंसा करत असतो. जसं आपण आपल्या हातून एखादा जीवजंतू मारतो, जसं समजून घ्या एखादी माशी असेल, पाखरू असेल, जीवजंतू असेल, एखादा कुत्रा असेल, मांजर असेल, कोणाला आपण मारतो ना,
ही पण एका प्रकारची हिंसा आहे. हे झालं अकुशल कर्म. आता तर हे अकुशल कर्म होता कामा नये, तर त्याचे जास्तीत जास्त कुशल कर्म तुम्ही वाढवले पाहिजे. ही बारीक बाब तुम्ही समजून घ्या. नंतर आपण याच्यावर पुस्तक लिहिणार आहोत. दुसरं शील आहे अदिन्न दानावीर म्हणे सिक्खापदं समाधी आम्ही. मी चोरी करणार नाही. आपण एक जाणतो का बा, एक भयंकर प्रमाणात चोरी असते, पण एक चोरी काही नॉर्मल प्रमाणातसुद्धा आपले मुलं करत असतात. लहानपणाच्या वयामध्ये ते कोणाच्या अंगणात जाऊन आंबे तोडतात, चोरी झाली, दोष लागला. निंबू तोडतात, चोरी झाली, दोष लागला. रस्त्यानं चालतात म्हणून बाईकनं आणि थांबवतात गाडी रस्त्यामध्ये आणि हरभरा तोडतात. आहे ना, हरभरा, पालक भाजी वगैरे जे काही भेटत असेल त्यांना, हिरवा पालेभाज्या, मेथी वगैरे जे काही असेल, हे म्हणते आता फुकटात भेटलं तर ते झाला दोष लागते, ते झाली चोरी. आणि तो दोष मग तुम्हाला काही विविध स्वरूपामध्ये भरावा लागतो. तर अशा प्रकारच्या चोऱ्यासुद्धा होऊ नये. आपण आपल्या मुलांना हे सुद्धा बारीक बारीक गोष्टी शिकवल्या पाहिजे. त्यानंतर शील आहे काम्यसुंचारा वैरमण्य सिक्खापदं समाधी आम्ही. मी व्याभिचार करणार नाही, हे सुद्धा त्यांना आपण शील शिकवलं पाहिजे. त्यानंतर आहे मुसावादा वैरमण्य सिक्खापदं समाधी आम्ही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं खोटं बोलता कामा नये. पण कुठं कुठं खोटं बोलणं शिथिल आहे, तर शिथिल तुम्ही ते बाळगू शकता एकाने जीव वाचवण्याकरता. पण भगवान बुद्ध कधीही आपल्या जीवनामध्ये खोटं बोलले नाही. त्यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आला होता का त्यांच्या मागे एक स्त्री येऊन लपली होती, त्यांच्या मागे गुंड लागले होते. आणि भगवंत म्हणाले का बा, जेव्हा ते गुंड त्यांच्याकडे आले, त्यांना विचारलं का बा ते तुला दिसली का, आपको दिखी का महाशय. तर भगवंत म्हणाले आप जो इस समय यहाँ पे आए हो, इस समय मैंने यहाँ पे किसी को नहीं देखा. अशा प्रकारे तुम्ही खरं बोलू शकता आणि जीवही वाचू शकता जर तुम्हाला कळलं तर. किंवा तुम्ही हे बोलण्यामध्ये तुम्ही शिथिल आहे कुठं, एखादा जीव वाचवण्याकरता, मग जास्त दोष लागत नाही. याचंसुद्धा पालन करायचं. आणि शेवटचं आहे सुरा मेरय मज्जपमाठाना वैरमणी सिक्खापदं समाधी आम्ही. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. आता व्यसन विविध प्रकारचे आहे. हा सुद्धा व्यसन आहे पण ना, एक चांगला व्यसन येते, एक वाईट व्यसन येते. आता तोच एखादं चांगलं व्यसन आपल्या करिअर बनवण्याकरता लाभही पडलं पाहिजे. पुस्तकातसुद्धा व्यसन आहे एका प्रकारचं. पण जे भारी प्रमाणात व्यसन येतात, तंबाखू, गुटखा, खर्रा, पुडी, दारू, मग माणूस जसा श्रीमंत होते मग तो भारी भारी दारू पिते, रम, विस्की वगैरे खूप महाग महाग दारू पिते. आणि या व्यसनाच्यामुळे तो डुबून जाते. मग तर म्हणून भगवंतांनी म्हटलं आहे कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये. तर या व्यसनापासून आपण दूर राहायचं. आणि प्रत्येक गोष्टी मला तुम्ही मध्यम मार्गामध्ये त्याला बॅलेन्स करता आलं पाहिजे. जसा एखादा रथ असतो आणि त्याला घोडे बांधलेले असतात, जसा दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहते. प्रत्येकाच्या याच्यात आहे बरं नाही, पण याच्यात नियंत्रण असलं पाहिजे. हे चारही घोडे जे आहेत, राग, द्वेष, लोभ, मोह, याच्या दोऱ्या आपल्या हातात असल्या पाहिजे. जर दोऱ्या आपल्या हाती नसल तर मग काय होईल, रागामध्ये हिंसा होईल, द्वेषामध्ये हिंसा होईल, लोभामध्ये हिंसा होईल आणि मोहामध्ये हिंसा होते. आणि मग हिंसा झाली का माणसाच्या आयुष्याचा वाटोळा, सत्यानाश होते, वाटोळा होते. आणि म्हणून ह्या गोष्टीवर आपण लक्ष देऊन ह्या 5 शिलेचं काटेकोरपणे पालन करायचं. आणि त्यानंतर अष्टशील ग्रहण करायचं. आणि हेच आपल्या मुलांना शिकवायचं. अष्टशील ग्रहण करायचं 4 दिवसाला, पौर्णिमा, अमावस्याच्या 1 दिवसा अगोदर आणि 2 अष्टमी, या 4 दिवसाला आपण उपवास ग्रहण करायचं. भगवंतांना याचना करून, जसं म्हटलं ना आपण ओकासं अहम म्हणते 30 अरण्यच्या जागेवर 30 अरण्यसह अष्टशीलम, 25 जागेवर अष्टशील म्हणायचं. अशा प्रकारे भगवंतांना याचना करून किंवा तुम्ही विहारामध्ये जाऊन जवळपासच्या याचना करून तुम्ही अष्टशील ग्रहण केलं पाहिजे पती पत्नींनी. जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सदैव आणि एकामेकांप्रती विश्वास निर्माण होईल, चांगला प्रामाणिकपणा निर्माण होईल. आणि मग नवरा कुठेही गेला आणि बायको कुठेही गेली जॉबवर, मग संशय निर्माण होत नाही. म्हणून हे उपवास व्रत आहे. या उपवास व्रताचं आतापासून काही काटेकोरपणे पालन करावं लागते. करतच नाही, विश्वासच नाही बऱ्याच जणांना. आणि मग करत नाही, मग दुःखी राहतात, मग एकामेकावर मग आरोप प्रत्यारोप करतात आणि परेशान राहतात. शिक्षण भरपूर शिकले, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD खूप झाले, पण धम्माचं शिक्षण नाही आहे. धम्म आणि शिक्षण हे वेगळ्या बाजू आहेत. म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपला धम्म दिला आणि आपल्या शिक्षणाला धम्माची जोड दिली. का दिली माहीत आहे काय? मुझे पढे लिखे लोकांनी धोका दिला असं म्हटलं होतं बाबासाहेबांना. त्यांना धोका भेटला, शिक्षणानं धोका भेटला ना. कारण शिक्षणानं माणसाच्या अंगामध्ये अहंकार येते. अहंकार गळून टाकायचा असेल, अहंकार नष्ट करायचा असेल, म्हणून अष्टशील ग्रहण करावं लागते. संपूर्ण मग तो अहंकार गळून तुम्हाला तुमच्यामध्ये चांगुलपणा निर्माण होते आणि तुमच्यामध्ये नम्रता निर्माण होते.
म्हणून हे अष्टशील ग्रहण करायचं. त्यामधलं उपवासाच्या दिवशी तुम्हाला पौर्णिमा असते, अमावस्येच्या 1 दिवसा अगोदर अष्टमीला हे कसं ग्रहण करायचं आहे तर मी नेहमी सांगत असतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ड्युटी करतात, कामधंदे करतात, त्यांना मी सांगत असतो. मग कॅलेंडरवर टायमिंग वेगवेगळे राहतात, पण मी माझ्या हिशोबाने त्यांना सांगत असतो का तुम्ही मग 12च्या अगोदर जेवण करायचं, संध्याकाळी काहीच खायचं नाही. जर एखादा समजा लस खाण्याची सवय आहे, राहूनच होत नाही बा आता काहीतरी खायचं आहे, मग मी सांगतो शिथिल म्हणजे सात्विक आहार. फक्त तुम्ही सिजनेबल फळं खायची आणि ते थोडेसे गोळी घ्यायचे असेल वगैरे थोडेसेच खायचे. तर अशा प्रकारे तुम्ही 12च्या अगोदर जेवण करायचं, रात्री काही खायचं नाही, किंवा खायचं असेल तर सात्विक आहार तुम्ही फळांचा करू शकता. अशाच प्रकारे तुम्ही अमावस्याच्या 1 दिवसा अगोदर आणि 2 अष्टमीला त्याचं पालन करायचं. यापासून तुम्हाला लाभ काय होतो माहीत आहे का? आयु, वर्ण, सुख आणि बलाची प्राप्ती होते ॲटोमॅटिक. म्हणजे सगळ्या बिमाऱ्याचं घर हे पोट आहे. या पोटाला तुम्ही कसं ठेवता याच्यावर सगळं तुमचं आरोग्य अवलंबून आहे. हे पोटाचं कर्म, शारीरिक कर्म आणि मानसिक कर्म ह्या सगळ्याशी धम्म जुडलेलं आहे. भगवान बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर मानवाच्या सुखी जीवनाकरता शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहे. भगवंताची ही जी बैठक आहे, आता घुटण्यावर बसण्याला वाद जाते. माझी वाद गेली, अनुभवातून सांगतो, माझी वाद चालली गेली घुटण्यावर बसल्यानं. मग मी अंदाज लावला, असं जर तुम्ही बसले पद्मासनमध्ये रोज अर्धा घंटा, असं तुम्ही ध्यान करू शकता किंवा तुम्ही असं नॉर्मल बसू शकता. तर असं जर तुम्ही अर्धा घंटा बसले किंवा तुम्ही आनापानसती करतसुद्धा असं बसू शकता. याच्यापासून माझा असा अंदाज आहे, यानं लकवान हार्ट अटॅक मारत नाही, असं माझा अंदाज आहे. आता लकवान हार्ट अटॅक काऊन मारू राहिला याचं एक कारणसुद्धा आहे. भगवंतांनी मना केलेला आहे व्यवसाय करायला, 4-5 प्रकारचे व्यवसाय करायला भगवंतांनी मना केलेला आहे. त्यामधला एक व्यवसाय जहराचा व्यवसाय. आता जे शेतकरी आहे ते 90% शेतकरी जहराचा व्यवसाय करू राहिले. आपण सगळे जहर खाऊ राहिलो. आता जे जेवलो नाही मी, तुम्ही काही बोलसान म्हणसाल ते जहर होय, त्यामध्ये स्लो मोशन पॉयझन आहे. आता जेवढी अन्न पिकू राहिलं, फवारणी होऊ राहिली, त्यामध्ये केमिकल आहे. तर याच्यापासून काही आपल्याला विविध प्रकारच्या बिमाऱ्या होऊ राहिल्या, आपलं आरोग्य खराब होऊ राहिलं. आता हे आरोग्य आपल्या येणाऱ्या पिढीला नाही झालं पाहिजे म्हणून व्यायाम करावं लागते आता रेग्युलर. तुम्हाला जर केमिकलचं अन्न पचलं पाहिजे तर म्हणून जास्तीत जास्त तुम्ही चांगल्या प्रकारचा व्यायाम करा. तेव्हाच तुम्हाला ते तुम्ही त्याच्यातलं पोषक तत्व तुम्ही घेऊ शकाल आणि वाईट सोडू शकाल. तर जर तुमच्या शेती असेल तर तुम्ही नॅचरल अन्न पिकवा, केमिकलची फवारणी करायची नाही, सात्विक आहार पिकवायचा आणि तोच आपणही खायचा आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा लोकांना विकायचा त्याला. तर अशा प्रकारचं तुम्ही याच्यामध्ये नियोजन राखू शकता. त्यामध्ये उपवासा दिवशी जे आपण अष्टशील ग्रहण करतो त्यामध्ये 3रं शील बदलते. अब्रह्मचर्य, वीरमणी, सिक्खापदं, समाधी. आम्ही पती पत्नींना त्या दिवसाला वेगळं राहावं लागते. एका घरामध्ये राहत असाल, स्पर्श करायचं नाही. ते तुमचं परीक्षा आहे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तृष्णेला दूर करण्याकरता आणि तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला सुख, शांती, समाधानाची उंच पातळी गाठण्याकरता ते तुम्हाला त्याचं पालन करावं लागते. त्यानंतर 5व्यानंतर 6वं शील येते विकाल, भोजन, वीरमणी, सिक्खापदं, समाधी. आम्ही का तुम्हाला जे 12च्या अगोदर जेवण करायचं आहे म्हणजे तुमची जेवणाची जी आसक्ती आहे ते घटली पाहिजे. नाही तर माणसाला असते ना म्हातारपणामध्ये, बघा तुम्ही माणसं काही बाई हे बनव ते बनव, मला हे खायचं आहे, ते मरता खेपी एवढी खायची इच्छा होते का त्यानं मग त्रासही होते, लॅट्रिन टॉयलेटचा त्रास होते. म्हणून हा त्रास होऊ नये म्हणून विकाल, भोजन, वीरमणी, सिक्खापदं, समाधी. मी जेवणावर तुमचं नियंत्रण राहिलं पाहिजे म्हणून ह्या शिलाचं पालन करावं लागते आणि हेच आपल्या येणाऱ्या पिढीला शिकावं लागते. याच्यापासून आपलं आरोग्य चांगलं राहते. भगवंताचं जेवढंही शील आहे हे सगळं आरोग्याशी जुडलेलं आहे. त्यानंतर येते शील नच्चिकित वादित विसुख दस्तनं माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वीरमणी सिक्खापदं समाधी. आम्ही तुम्हाला या दिवसाला काही नाच गाण्यापासून दूर राहायचं आणि हेच आपल्या मुलांना शिकवायचं. याच्यापासून काय दूर राहायचं माहीत आहे का? आपल्याला ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत बऱ्याच गोष्टी मग धम्मातल्या परिपक्व होण्याकरता यापासून दूर राहावं लागते. आणि हे जर तुम्ही आपल्या मुलांना शिकवलं, आता मुलगा आपला मोठा झाला, मुलगी असेल मुलगा असेल मोठे झाले, आता ते समजा कॉलेजमध्ये गेले, हॉस्टेलमध्ये राहू राहिले आणि त्यांना हे शील त्यांनी ग्रहण केलेले आहे आजीवन लग्न होईपर्यंत अष्टशील. तर त्याचा याचा फायदा काय होईल माहिती आहे काय? आता कॉलेजच्या याच्यामध्ये एखादे काही प्रोग्राम असतात, कॉलेजच्या मुलामुलींचे प्रोग्राम असतात, त्यांना मग ते डान्सला बोलावतात, नाच गाण्याला. तिला माहीत पडले मला शील ग्रहण केलेलं आहे, मला जाता येत नाही, घातपात कळला. सर्वात जास्त घातपात कुठं होते? नाच गाण्यामध्ये.
काही छेडखानी होते, कोणी ड्रिंकमध्ये काही टाकून देते, कोणी विविध प्रकारचा प्रयोग करतात. अशा प्रकारचे घातपात टाळण्यासाठी हे शील कामी पडते. म्हणून ह्या शिलाचं मुलांना याचं पालन करणं शिकवावं लागते. आता हे शिकेल कोणाला आहे? आता एखाद्या आपल्या मुलाला हिरो बनायचं आहे, हिरोईन बनायचं आहे, त्यांना हे शील शिकेल आहे नच्चगीतं वादितं. पण त्यांना म्हणा प्रामाणिकपणे 4 दिवसात तरी पालन करायचं. बाकीचे दिवस मला हिरो बनायचं, हिरोईन बनायचं, तुम्ही बाकीचे डान्स वगैरे करू शकता, पण तुम्हाला 4 दिवस तरी तुम्ही त्याचं पालन करायला पाहिजे. याचं तुम्हाला हे सर्क्युलेशन समजून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मालागंध. या दिवसाला पती पत्नींना किंवा मुलांना आपल्या अंगामध्ये काही अलंकार असं, दागिने, सोनं नाणं, गजरा वगैरे, परफ्यूम, या दिवसाला मारायचं नाही, त्यापासून दूर राहायचं. कारण त्याच्यामध्ये आपण काही नाही, आपल्या अंगात अहंकार असते दिवसांदिवस, त्या दिवसाला तुम्हाला त्याला टाळून द्यायचं असते आणि दागिने व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्यायचे असते आणि तुम्हाला नॉर्मल राहायचं असते त्या दिवसाला. म्हणजे काय असते माहिती आहे का, आपल्या अंगातला अहंकार कमी होते या माध्यमातून. तर याचं तुम्हाला पालन करायचं असते. आणि त्यानंतरचं शील आहे 8वं, उच्चासैना महासैना वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी उंच आसनापासून अलिप्त राहील. आता बरेच जण आपल्या समाजात खूप उंच उंच पदावर गेलेले आहेत किंवा श्रीमंत झालेले आहेत, पैसा भरपूर आहे, तर त्यांना काही नेहमी असं वरतच बसावं वाटते, दिवाणवर, गादीवर. अंतर जर एखाद्याच्या नातेवाईच्या गरीबाच्या घरी गेले, तिथं सारवलेलं असं खाली बसत नाही, जीवावर येते, धूळ लागन म्हणते मग अंगाली, किंवा मग त्याला चटई जरी भेटत असं तरी खाली बसण्याच्या जीवावर येते, आहे का नाही. तर तो अहंकार राहू नये म्हणून या दिवसाला तुम्हाला उपवासाच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त खाली बसलं पाहिजे. जरी तुमच्या अंगामध्ये अहंकार नसल तर मग तो वर जरी बसले तरी ते ठीक आहे, पण अहंकार असल तर तुम्हाला ते खालची बसायची प्रॅक्टिस करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या अंगात अहंकार गळून पडन. अशा प्रकारचं तुम्हाला हे करावं लागते. आणि हेच तुम्हाला आपल्या मुलांनासुद्धा शिकवायचं, जेणेकरून ते ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते बनतील, ग्राउंड लेवलचा अधिकारी बनन. मग तो कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असेल, संसदमध्ये जात असेल, कार्यपालिकामध्ये जात असेल, न्यायपालिकामध्ये जात असेल किंवा मीडियामध्ये जात असेल, बाबासाहेबांच्या संविधान वाचवायचे आणि हा रथ पुढं घेऊन जाण्याचे 4 स्तंभ आहे. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि मीडिया, या 4 क्षेत्रामध्ये आपले मुलं गेले पाहिजे. संसदेमध्ये गेले पाहिजे, कार्यपालिकामध्ये गेले पाहिजे, न्यायपालिकामध्ये गेले पाहिजे आणि मीडियामध्ये गेले पाहिजे. हे 4 स्तंभामध्ये आपले मुलं गेले पाहिजे. यासाठी आपण त्यांना ह्या धम्माच्या मार्गातून त्यांना तयार केलं पाहिजे. शिक्षणाला धम्माची जोड पाहिजे, तेव्हाच ते प्रामाणिकपणे तयार होतील आणि ते प्रामाणिकपणे बाबासाहेबांचं कार्य करतील. नाही तर आज बघा तुम्ही, जे धम्मामध्ये मुरलेले नाही आहेत ते करू राहिले भ्रष्टाचार. अधिकारी झाला, बम पगार आहे, 1 लाख 2 लाख पगार असूनही पैसे खाते, घरकुलचे पैसे खाते. पोलिसाला झाला असं, इकडं तो ट्रॅफिक काही कोणाच्या मग कशी केस लावून देते त्याच्या मग ते पैसे खाते, पोलीस स्टेशनमध्ये पैसे खाते, कर्मचारी लोक अधिकारी झाले असेल मोठे ते पैसे खातात. म्हणजे खाणंच सुरू आहे. लोभ, दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग, द्वेष, लोभ. लोभ आला, लोभानं राग वाढते. आता लोभ आला, लोभानं मग काय होते माहिती आहे, घातपात होते, स्वतःही भोगा लागते, येणाऱ्या पिढीला भोगा लागते. आलं लक्षात. म्हणून ह्या प्रकारच्या पगार जर तुम्हाला असं प्रामाणिकपणे आपली ड्युटी करायची, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करायचा नाही, 1 रुपयाही खायचा नाही. आपली जो दायरा आहे, मग तुमचा मोठा वरता अधिकारी असेल ना मोठावाला, तो जरी असेल, तुमच्या संविधान क्षेत्रामध्ये, तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये संविधानानं तुम्हाला कुठल्या अधिकारामध्ये काम करायची मुभा दिलेली आहे, त्या दायऱ्यामध्ये काम करायचं. म्हणजे तुम्हाला मोठा अधिकारसुद्धा ब्लॅकमेल करू शकत नाही. त्यानं म्हटलं हे साईन मार, सर डॉक्युमेंट कमी आहे, चुकीचं आहे, हे जर मी फसू शकतो, तुम्ही काय पैसे खाल्ले असेल, त्यानं पैसे खाल्ले असेल कदाचित, आपल्यामध्ये साईन मार. बिलकुल नाही मारायची. आपल्या दायऱ्यामध्ये काम करायचं. एका इमानदार चपराशाले मोठा कलेक्टर भ्रष्टाचारी घाबरते. एका इमानदार चपराशाले, शिपायाले, कर्मचाऱ्याले, क्लर्कला मोठा जर अधिकारी असेल, कलेक्टर, IAS अधिकारी असेल किंवा मोठा आयुक्त असेल, कुठलाही मोठा अधिकारी असेल, मंत्री जंत्री, तो सुद्धा एका सामान्य हवालदाराला, सामान्य कर्मचाऱ्याला घाबरते. म्हणून आपल्या भूमिकेमध्ये ना आपल्या दायऱ्यामध्ये इमानदारीनं ड्युटी करायची. आणि हेच भूमिका जर आपण बाळगली तर याच्यापासून आयु, वर्ण, सुख आणि बलाची प्राप्ती होते. आपलंही आरोग्य चांगलं राहते, आपल्या जीवनात समाधान राहते, सुखानं झोप लागते आणि आपल्या येणाऱ्या पिढीमधले संकट दूर होतात. त्यांनासुद्धा चांगलं बनण्यामध्ये हे कुशल कर्म लागतात. नाही तर बघा तुम्ही, बरेच जणांना खूप पैसा कमवला, श्रीमंत झाले, मोठे मोठे अधिकारी होते, त्यांची येणारी पिढी गंजट्टी,
दारुडी, बदमाश, बापानं कमावलं आणि पोरानं गमावलं, किंवा मग घातपात झाला. ह्या अकुशल कर्मामुळं आपण म्हणतो हे काय असते, हे तरंग काम करतात. हे सूक्ष्म जे दिसत नाहीत, हे सूक्ष्मदर्शक तरंग हे काम करत असतात. जसं दुःखाला 4च कारणं आहे, राग, द्वेष, लोभ, मोह. ॲक्सिडंट यालाच होते. ॲक्सिडंट होतात ना, 2 व्हीलरचा, 4 व्हीलरचा. रागामध्ये गाडी चालू राहिला, द्वेषामध्ये गाडी चालू राहिला, लोभात गाडी चालू राहिला आणि मोहात गाडी चालू राहिला. मागं एका मुलामुलीचं ॲक्सिडंट झालं इकडल्या साईडनं झालं ना, मोहात गाडी चालू राहिले. मोह, मुलामुलींना एखादा पोरगा पोरीला भेटायला चालला, मोह आहे दिले, चालला स्पीडनं, झाला ॲक्सिडंट. कोणी लोभामध्ये पैसे कमायला चालला, पैसा घ्यायचा आहे बा लवकर, पैसा लोभ आहे त्याला, पैसा कमवायचा, गाडी चालू राहिला, झाला ॲक्सिडंट. म्हणून दुःखाचे मूळ कारण तृष्णा. याला नियंत्रण ठेवावं लागते. याला नियंत्रण ठेवण्यासाठी धम्माची जोड पाहिजे. आणि धम्मामध्ये बारकाईनं धम्माचं त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग करावं लागते. हे साधन नाही आहे. आपल्याला वाटते बुद्धान धम्मग्रंथ वाचला, त्रिपिटक झालं बा सोपं. डुबकी नाही मारली त्याच्यात, डुबला नाही. जोपर्यंत डुबत नाही, बारकाया समजून घेत नाही, सगळ्या काही बिमाऱ्या सगळ्या याच्यापासून होते, रागानं, द्वेषानं, लोभानं, मोहानं. मला एक अधिकारी भेटले. मी म्हणे LICमध्ये होतो, पहिले म्हणे आर्मीमध्ये होतो, रिटायर झालो, मग LICमध्ये लागलो, तिथून रिटायर झालो, आता म्हणे बंप पगार भेटते, म्हणे पेन्शन भेटते. पण मला म्हणे महिन्याभरात झटका आला, म्हणे लकवा मारला, म्हणे काहून झालं म्हणे माझ्यासुद्धा असं. नाही तुम्ही काही नाही पाप केलं असं. मला माहीत नाही कोणतं पाप केलं. म्हणे म्हटलं जाऊ दे, मी सांगत नाही म्हटलं, पण मला समजलं. म्हटलं बा तुम्ही म्हटलं काही ना काही शिल तुटलं नाही, कोणतं शिल नाही तुटलं. मग तुम्ही मग म्हटलं भगवान बुद्ध हे श्रेष्ठ आहे, तुमचं काहीच चुकलं नाही म्हणता तुम्ही. एक तर भगवान बुद्ध खोटे असतील किंवा मग तुम्ही खोटे असाल. म्हटलं नाही म्हणे भगवान बुद्ध खरेच आहे म्हणे. नाही म्हटलं मी सांगतो ते ऐका. म्हटलं तुम्ही म्हटलं तुमचं म्हटलं तुम्ही लोभी होते. तुम्ही म्हटलं एवढा पगार असून तुम्ही कमाईतला 20 भाग खर्च नाही केला. भगवान बुद्धाच्या हिशोबानं 4 भाग करावं लागते आणि त्यातला 25% भाग धम्मकार्याकरता खर्च करावं लागते. पण तुम्ही एवढा नाही करू शकले. मग तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये रुची आहे, तर तुम्हाला बाबासाहेबाच्या हिशोबानं तुम्हाला कमाईतला 20 भाग 1 लाख पगार असेल, 5,000 रुपये एवढे काढून ठेवावं लागते. तुमचं याला लोन असन, काही असन, कर्ज असन, काही असन अंगावर तुमच्या, तुम्हाला 1 लाख रुपये पगार आहे ना, तुमचा तो 20 भाग जो आहे 5,000 रुपये तो सोसायटीचा आहे, त्याच्यावर तुमचा अधिकार नाही आहे. जर तुमचा कोणावर विश्वास नाही आहे, कोणाला तुम्ही डोनेट द्या, कोणावर विश्वास नाही, स्वतः खर्च करा. आपल्या समाजामधल्या, आपल्या नातेवाईकामधल्या गरजू मुलावर, गरजू मुलीवर, समाजातल्या विविध घटकावर, समाजातल्या विविध कार्यावर हा कमाईतला 20 भाग जो कमावते, जो बिझनेसमॅन आहे, नोकरीवाला वर्ग आहे, ज्याच्याकडे चांगली कमाई आहे, मग कोणी असो, गरीब असो, श्रीमंत असो का मध्यमवर्गीय असो, त्यांना ह्या कमाईतला 20 भाग आपापल्या परीनं खर्च करावा लागते म्हणजे लागते. दुसरं ऑप्शन नाही आहे. कारण 10 पारमिता आहे. 10 पारमितामधली एक पारमिता आहे दान पारमिता. दान पारमिता परिपक्व करा लागते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत. तेव्हाच तुमच्यामध्ये बाकीच्या गुणधर्म शिरत असतात. आपण काय म्हणतो, बापा मी हे पालन केलं, असं चालत नाही. सगळंच तुम्हाला पालन करावं लागते. नाही तर म्हटलं मी मी रोज वांग्याचीच भाजी खातो, इटा येत नाही का माणूस. तसे कर्मामध्ये विविध प्रकारचे कर्म करावं लागतात, विविध प्रकारच्या धम्मातल्या बाजूला पूर्ण करावं लागते, तेव्हाच त्याचा लाभ होते. तुम्ही जर एकाच प्रकारची भाजी जर खात राहिले, एकाच प्रकारचं जेवण करता, तुमच्यामध्ये बाकीच्या विटॅमिनची कमी होते. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, सर्व प्रकारचे विटॅमिन तुम्हाला, फायबर सगळंच पाहिजे शरीराला, तेव्हाच आरोग्य चांगलं राहते. असं मानसिक आरोग्य करता धम्मातले सर्व तत्त्व तुमच्या डोक्यामध्ये असले पाहिजे. ज्यांच्या डोक्यामध्ये धम्माचे तत्त्व नसतात, तर बघा आत्महत्येचं प्रमाण वाढलं. ज्यांच्यामध्ये धम्माचे तत्त्व नाही आहे त्यानं आत्महत्या केली, कारण धम्मच माहीत नाही म्हणून आत्महत्या केली. मग तो शिकला असो का मध्यमवर्गीय असो, कमी शिकलेला असो. म्हणून हे झालं नाही पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान राहिलं पाहिजे. आपल्या येणाऱ्या पिढीच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान राहिलं पाहिजे. तर तुम्हाला धम्माच्या तत्त्वाला बारकाईनं समजून घेऊन त्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. म्हणून पंचशीला आहे, अष्टशीला आहे, उपोषण आहे. आणि तुम्हाला त्याचबरोबर 4 आर्यसत्य समजून घ्यायचे आहे. जगामध्ये दुःख आहे, पहिलं आर्यसत्य. दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे 4 आर्यसत्य समजून घेणे. आपण जर दुःखी आहो, समजून घ्यायचं काहीतरी चुकलं, शील तुटलेलं आहे कंपल्सरी. जर आपण दुःखी आहो तर समजून घ्यायचं. असमाधानी आहो, शांतीभंग झालेली आहे, तर समजून घ्यायचं आपलं 5 शिलापैकी 5 शिलं मेन आहे.
5 शिलापैकी कुठलं तरी शिल तुटलेलं आहे. हे समजून घ्यायचं. मग काय करायचं? उपाय काय? उपाय आहे दुरुस्त करा, त्याला दुरुस्त्या करा, माफी मागा. काही चुकी झाली एकामेकाला फुलं द्या, माफी मागायची, प्रायश्चित करायचं. प्रायश्चित करण्याकरता अष्टशिला आहे. अष्टशिलाचं ग्रहण करून त्याचं प्रायश्चित करायचं, याचना करायची भगवंताला. मग जास्त याचना करायची, मोठी चूक झाली असेल तर प्रायश्चित करायचं. पत्नीकडून चूक झाली तर पतीला माफी मागायची, आणि पतीकडून चूक झाली तर पत्नीला माफी मागायची. माफी मागायची, एकामेकाला माफी मागायचं, वडिलाला माफी मागायची, आईला माफी मागायची. यापासून काय होते? माफी मागताना माणसाचा अहंकार गळून पडते आणि निर्मळता निर्माण होते, दोष गळून पडतात आणि मग चांगुलपणा निर्माण होते आणि सगळं बरं होऊन जाते. म्हणून कुठल्याही बाबीला आपल्याला दुःखाला दूर करायचं असेल तर तुम्हाला धम्माला बारकाईनं समजून घेऊन कम्युनिकेशन करणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादं घरानं जेव्हा खूप श्रीमंत होते तेव्हा बाकीच बाहेरूनचं निगेटिव्ह व्हायरस, नकारात्मक व्हायरस काम करते. मग ते घरामध्ये फूट पाडतात, भावाभावामध्ये भांडणं लावतात, द्वेष पसरवतात, घरामध्ये कलह निर्माण करतात. असे काही निगेटिव्ह लोक असतात. मग आहे का नाही? नवरा बायकोमध्ये भांडणं लावते, बाप लेकामध्ये भांडणं लावते, माय लेकीमध्ये भांडणं लावते, सासू सुनेमध्ये भांडणं लावते. याच्यासाठी दुसऱ्याच्या ऐकल्यापेक्षा बसून कम्युनिकेशन करणे, कोणताही एक दिवस ठरवून घ्यायचा, महिन्यातून एक दिवस. तुमच्या धम्माचं बल तुमच्यामध्ये किती बल आहे, किंवा हप्त्यातून एक दिवस असं बसून चर्चा करायची. आणि आपल्याला बाहेरून काही जर आपल्याला निगेटिव्ह ऐकायला भेटलं असं तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे बा, भगवंतानं त्याच्यावर कोणता मार्ग सांगितलेला आहे, असं सोल्युशन करायचं. आणि विचारपूस करायची, आपल्यामध्ये समस्या त्या दूर करायच्या. प्रत्येक बाब ह्या चर्चेमधून सॉल्व करता येते. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंताच्या धम्मामध्ये आहे. जगातला असा कुठलाच प्रश्न नाही ज्याचं उत्तर भगवंतांनी दिलेलं नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. आता काही बाबी ज्या आहेत पुनर्जन्माच्या, आता पुनर्जन्माच्या बाबी आपण म्हणतो पुनर्जन्म नाही आहे, याचंही प्रमाण नाही आहे, याचंही प्रमाण नाही आहे. यामधला आपण मध्यम मार्ग घेऊया आणि याच जन्माला आपण कुशल कर्मामध्ये आपण ढालण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूया. जेवढं मी तुम्हाला सांगितलं असेल याला काही जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही आता मला विचारू शकता. नसेल तुम्हाला काही याच्यामध्ये शंका तर मग मी माझं प्रवचन थांबू. तर या 4च बाबी मनुष्याच्या दुःखाकरता कारणीभूत आहे. राग, द्वेष, लोभ, मोह, ह्या इतक्या बारीक बारीक गोष्टी आहे. या आज बऱ्याच घटना घडून राहिल्या. काही घटना अशा ऐकायला मिळतात, नवऱ्यानं बायकोने मारून टाकलं, असंही नव्हतं, अनपढ होता, अधिकारी होता मोठा, धम्माची जोडच नव्हती. धम्म काय म्हणते? जर तुम्हाला कितीही तुम्हाला राग आला असेल त्याची दोरी तुमच्या हाती असली पाहिजे, कंट्रोल पॉवर. आणि धम्माची जोड जर असेल एखाद्याकडे, एखाद्यानं काय केलं असतं का, हे घे बा तू काही बरोबर आहे नाही, हे अर्धी प्रॉपर्टी तू घेऊन टाक आणि मी आता चाललो, त्यागून द्यायचं. सोबतीला योग्य साथीदार जर नाही भेटला तर घातपात करायचं नाही. भगवंता धम्म कुठल्याही परिस्थितीमध्ये घातपात करणं शिकवत नाही, माफ करणं शिकवते. कारण प्रत्येकजण आपल्या कर्माचं फळ भोगणार आहे, मग ते चांगलं असो की वाईट असो. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कुणाचा घातपात करू नये. आणि हेच आपण काही इतरांना वाटलं पाहिजे, इतरांना आपण दिलं पाहिजे. नाहीतर आज भयंकर अशा समस्या आज निर्माण होऊ राहिल्या. सर्वात जास्त याच्यापासून निर्माण होऊ राहिल्या, यापासून संशय निर्माण झालेला आहे. हे चांगलंही आहे आणि वाईटही आहे. म्हणून हा संशय निर्माण नाही झाला पाहिजे. म्हणून ह्या धम्माची जोड फार आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला जे सांगितलं मी, आतापासूनच जे मुलं मुली या धम्माच्या मार्गी आहेत, पंचशील, अष्टशील, आर्य अष्टांगिक मार्ग, उपवासव्रतचं पालन करतात, जे मुलं मुली आतापासूनच लहानपणापासूनच, त्यांना मुलाला चांगली बायको भेटते, मुलीला चांगला नवरा भेटते, असं हवेवर सांगू राहिलो पण ना, ते तरंग काम करतात, ॲटोमॅटिक भेटते. म्हणून ह्या तुम्ही बाबी निर्माण करायच्या. अधिकही याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो का, एखाद्या आईवडिलाच्या चित्तामध्ये आपल्या मुलाप्रती माझा मुलगा बा भिक्षू झाला पाहिजे, हे जर उत्पन्न झालं असेल तर समजून घ्यायचं लय कुशल कर्म आहे, समजून घ्यायचं लय मोठे कर्म आहे. कारण आपल्या आईवडिलाच्या मनामध्ये काय उत्पन्न होते म्हणजे कुशल कर्मच आहे ती, असं काही नाही त्याच्यामध्ये. हे नाही आपण कमी आहे, सगळ्यात हाय लेवलचे हे आहे, भिक्षू झाला पाहिजे बा, हे जे चित्तात
उत्पन्न होत असेल तर मग आईवडील उत्पन्न काय होते, माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, जज झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, मास्तर झाला पाहिजे, मास्तरीन झाली पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, डॉक्टरीन झाली पाहिजे, विविध प्रकारच्या पदावर गेला पाहिजे, मोठं बिझनेसमॅन झाला पाहिजे, असे आईवडिलाच्या मनामध्ये असतात. कारण का असते असं माहीत आहे का? कारण ते कशामध्ये असतात? रागात, द्वेषात, लोभात, मोहात. कारण जिंदगीवर त्याने काय कमवला? पैसाच कमवला. पण आता हे चित्तामध्ये कधी उत्पन्न होईल का माझा मुलगा भिक्षू झाला पाहिजे? जेव्हा तो धम्मामध्ये पकन, डुबकी माडन, दानपारमितामध्ये परिपक्व होईल आणि जेव्हा त्या चित्तामध्ये जेव्हा तो पूर्ण असा त्या समुद्रामध्ये तेरण धम्माच्या, तेव्हा त्या चित्तामध्ये उत्पन्न होईल आईवडिलाच्या जन्म झालेल्या बाळाच्या बाळ माझं बाळबा हे भिक्षू झालं पाहिजे, जगातलं सर्वात श्रेष्ठ, हे जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त झालं पाहिजे, दुःखातून मुक्त झालं पाहिजे, असं त्या चित्तामध्ये उत्पन्न होईल. आज तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं का हे तुम्ही सांगू नका, ते तुम्हालाच माहीत आहे का नाही. तर ह्या बाबी सगळ्या आहे बाबा. तर ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये माझं असं मत आहे का मी आपल्या समाजामधल्या ज्या काही आता जे काही वाईट मुलं निर्माण झाले, दारुडे, गांजेट्टी, काही वाईट मार्गाकडे चालले, मी तर एक मार्ग सांगत असतो प्रत्येक ठिकाणी का तुम्ही आता आपल्या मुलांना लहानपणापासून चिवरामध्ये शिक्षण शिकवा. एका विहारामध्ये मुलं, एका विहारामध्ये मुली, ही परंपरा राबवा तुम्ही ग्रॅज्युएशनपर्यंत. आणि मग त्यांना वाटलं तर ते बाहेर निघू शकतात, मग आपला संसार थाटू शकतात. एक चांगली पिढी तयार होईल, प्रामाणिक पिढी तयार होईल. आणि हे या प्रवाहातून गेलेले मुलं जेव्हा अधिकारी बनतील ते न्यायप्रणाली चांगल्या प्रकारे करतील, न्याय चांगल्या प्रकारे देतील. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि मीडिया या 4 क्षेत्रामध्ये जर या प्रवाहातून गेलेले मुलं जर ते जातील ना, ते कधीही गलत काम करणार नाही, आपल्या संविधानाला न्याय देतील. आता चुकीचे लोक सर्वात जास्त तिथं पोचलेले आहेत. चुकीचे लोक तिथं पोचल्यामुळं आणि संविधानाचं वातावरण दूषित झालं होतं, धोक्यामध्ये तो संविधान. पण या देशामध्ये चांगले लोकंसुद्धा आहेत, संविधानप्रेमी आहेत, संविधानाला मानणारे लोक आहेत आणि प्रामाणिक लोक असल्यामुळं त्यांनी त्या निगेटिव्ह लोकांच्या खिलाफ एक पॉझिटिव्ह वातावरण तयार केलं. आणि जो हुकुमशाही करणारा होता त्याची दोरी आवरली, आता त्याला कमजोर केलं. आता त्याचा रथ कमजोर झालेला आहे. जो निगेटिव्ह रथ होता तो कमजोर झालेला आहे, आता तो जास्त येऊ शकत नाही. म्हणून हे भविष्य काळातही होऊ शकते, चान्सही मिळणार नाही कदाचित. आता चान्स भेटला, भविष्य काळामध्ये याचा चान्ससुद्धा मिळू शकत नाही, असं होता कामा नये. म्हणून आता आपल्याशी चांगली वेळ आहे, या वेळेचं सोनं करा. जे चांगल्या विचारधारेचे आहेत, संविधानाला मानणारे लोक आहेत, ज्यांना असं वाटते का आपला हा देश लोकशाहीमध्ये राहिला पाहिजे, लोकशाही सतत इथंच पनपत राहिली पाहिजे, त्यांनी आतापासूनच काही आपल्या मुलांना हे सगळ्या बाबी आहेत. आता हे जे धम्माचे तत्त्व आहेत हे फक्त बौद्धापुरते नाही आहे. भगवंतांनी हा धर्म तयार नाही केला, भगवंतांनी धम्म तयार केला. धम्माचा अपभ्रंश शब्द धर्म आहेत आणि धर्माचं मूल्य पण लागलं. धम्म आहे हा, आणि धम्म हे विचार आहे. विचार म्हणजे जीवन जगण्याची कला. एक चांगले विचार आपल्या अंगामध्ये यावे, हा धम्म प्रवाह आहे. आणि हा धम्म प्रत्येक मनुष्याला लागू आहे, कारण हा नैसर्गिक धम्म आहे. एस धम्मो सनातनो, हा सनातन धर्म आहे, हा नैसर्गिक धर्म आहे. याला तुम्ही कुठल्याही एका धर्माशी बांधू शकत नाही. हा धम्म याला म्हणतात. तर हा नॅचरल आहे. पंचशील प्रत्येक माणसाला पाहिजे, अष्टशील प्रत्येक माणसाला पाहिजे, 4 आर्य सत्य प्रत्येक माणसाला पाहिजे, उपसर्ग प्रत्येक माणसाला पाहिजे. हा नॅचरल धम्म आहे आणि प्रत्येकाला याला ग्रहण करण्याची गरज आहे. जो मनुष्य याला ग्रहण करतो तो आपल्या जीवनामध्ये सुखी होतो, समाधानी होतो, शांतीने आपलं जीवन कंठित करतो आणि आपल्या जीवनामध्ये तो चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करत राहतो. या सर्व बाबी आपण समजून घेऊन त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. आणि तुम्ही त्या दिशेने वाटचाल कराल, तुम्ही धम्माचं पालन कराल, अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. झालं.